आज मी तुमच्याबरोबर शेअर करते कोकणातली एक समर स्पेशल डिश. ती म्हणजे आंब्याचं सासव. करायला एकदमच सोपं आणि मस्त आंबट गोड असं हे सासव तयार होतं. ह्याच्यामध्ये रायवळ आंब्याचा वापर केला जातो आणि आम्ही बघा थेट आमच्या फॅमिली फ्रेंडच्या फार्मवरनं हे आंबे आणलेले आहेत. एकदम फ्रेश आंबे आणि त्याचं मस्तपैकी सासव करायला खूपच सोपं आहे. तर चला आपण करूयात. रेसिपीची सुरुवात करताना मी तुम्हाला सगळ्यात आधी वाटण दाखवणार आहे. तर वाटणामध्ये मी घेतलेले ओलं खोबरं, हे मी किसून घेतलेलं आहे. म्हणजे खवणलेलं जे खोबरं असतं ते. त्यानंतर इकडे मी मिरच्या घेते. तर मिरच्या ज्या आहेत ना, त्या तुम्ही काश्मीरी लाल मिर्च वापरू शकता. मला हे थोडंसं तिखट आवडतं, म्हणून मी साधी मिरचीसुद्धा वापरली. जी तिखट मिरची असते ना, तीसुद्धा मी वापरली आहे. पाण्यात अर्धा तास मी भिजवत ठेवलेले, म्हणजे ते वाटणात छान वाटल्या जातात. आता बघा आपल्याला इकडे 5-6 मिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर हळद आणि त्याच्यानंतर मी थोडीशी ह्याच्यामध्ये मोहरी घालणार आहे. सगळ्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किती काय वापरलं आपण इन्ग्रीडियंट्स ते. आता ह्याचं वाटण करताना बघा मी पहिले मिक्सर फिरवून घेतला आणि असं जाडसर झालेलं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी पाणी बिलकुल घातलं नव्हतं. तर मी हे मिरची ज्याच्यामध्ये भिजवलेली तेच पाणी वापरते. ह्याच्याने आपलं वाटण जे आहे ते जास्ती तिखट होतं. तुम्हाला जर का जास्ती तिखट नसेल करायचं, तर ज्या पाण्यात मिरची तुम्ही ठेवलेली ते पाणी नका वापरू, साधं पाणी वापरा. आता हे बघा मस्त आपलं जाडसर वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि वाटण वाटल्यानंतर आता पहिले आपण आंब्याची तयारी करूयात. तर त्यासाठी आपल्याला आंबे जे आहेत ना, ते असे वरनं कापून घ्यायचे आहेत आणि सोलून घ्यायचे आहेत. म्हणजे आंबा जो आहे तो कापायचा नाही आहे ह्याच्यासाठी. आपल्याला अख्खा आंबा ठेवायचा आहे. फक्त त्याचं वरचं साल जे आहे ते सोलून घ्यायचं आहे. जनरली रायवळ आंब्याचं हे केलं जातं. तुम्ही कुठलेही छोटे आंबे वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते. आता हे जे आम्ही आमची फॅमिली फ्रेंड आहेत त्यांच्या फार्मवरनं घेतलेले आंबे होते. ह्यांना ना एक फारच सुंदर अशी चव आहे. तर त्यामुळे हे जे सासव बनणार आहे ना, ते फारच छान होईल ह्याची मला गॅरंटी आहे. तर बघा आंबे सगळे मी असे सोलून घेतले आणि त्याला थोडंसं मी हाताने ना असं म्हणजे त्याचा पूर्ण आपल्याला रस पण नाही काढायचा आहे. आंब्याला तसंच ठेवायचं आहे. थोडासा रस काढायचा जेणेकरून आपले जे सासव तयार होईल, जी आपली करी तयार होईल, ती एकदम छान त्याला आंब्याची पण चव येईल. तर हे बघा मी हातानेच केले आणि थोडं-थोडं म्हणजे आपला आंबा जवळ-जवळ तसाच राहायला पाहिजे. 3/4 आपला आंबा तसाच राहायला पाहिजे. आता चला आपण एक फोडणी करून घेऊयात. त्या फोडणीसाठी तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी. मोहरी थोडीशी छान होऊ द्यायची आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मेथीचे दाणे, त्याचबरोबर कढीपत्ते आणि हिंग. म्हणजे एवढी सोपी आपली ह्याची फोडणी आहे, की 2-4 गोष्टी ज्या आपण नेहमी वापरतो तीच फोडणी आपल्याला तयार करायची आहे. आणि फोडणी छान झाली, की त्याच्यामध्ये हे जे वाटण आहे ते घालायचं. आता सासव करण्याची पण ना बऱ्याच लोकांची वेगवेगळी पद्धत आहे. म्हणजे गोवा साईडला पण हे केलं जातं, कोकणामध्ये केलं जातं आणि जसं-जसं तुम्ही वेगवेगळ्या रिजन्समध्ये जाल कोकणातल्या, तिथे पण हे करण्याची थोडी-थोडी पद्धत बदलते. मला हे असं खूप आवडतं. तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. तुम्ही कशाला वेगळ्या पद्धतीने करत असाल तरी मला लिहून पाठवा. तुम्ही जर काही पहिल्यांदा करत असाल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमचं कसं झालं आणि मला नक्की सांगा. पण ही डिश नक्की ट्राय करा. खूप छान लागते. करायला खूपच सोपी आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं कारण की आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तसं तुम्ही थोडं कमी जास्ती पाणी घालू शकता. आता बघा मी फक्त 1-2 मिनिटच आपल्याला हे असं पाणी घालून थोडंसं म्हणजे एखाद मिनिटं म्हणजे उकळी पण नाही आणायची आपल्याला. असं फक्त ह्याला एकदा हलवून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आंबे घालायचे आहेत. तर आता मी हे सगळे जे आंबे आहेत ते ह्याच्यामध्ये घालते. तुम्हाला माझे व्हिडिओज जर का आवडत असतील तर त्यांना लाईक जरूर करा. माझ्या रेसिपीजवर कमेंट करा आणि माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, लोकांबरोबर शेअर करा. तसंच हाईपचं एक ऑप्शन येतं. माझ्या व्हिडिओला तुम्ही हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दिसेल. आता बघा आंबे घालून झालेले आहेत. मी ह्यांना मिक्स करतेय. आता ह्याच्यात फार काय करायची गरज लागत नाही. आपण ह्याला मीठ घालणार आहोत चवीनुसार. जेवढं आपल्याला लागेल तसं आपण मीठ घालणार आहोत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. तर गूळ कसं आहे ना तुमच्यावर आहे. तुम्हाला किती कमी जास्त करायचं तुम्ही करू शकता. मी पाव कप गूळ घातलाय. तर म्हणजे साधारण तुम्हाला सांगू तर एक साधारण 3 मोठे चमचे वगैरे एवढा गूळ तुम्ही वापरू शकता. पण ते पण तुमच्यावर आहे. आंबे तुमचे कसे आहेत, तुम्हाला टेस्ट कशी आवडते तसा तुम्ही गूळ थोडा कमी जास्त करू शकता. आता काही करायचं नाहीये. फक्त झाकण ठेवायची, एक वाफ आणायची. म्हणजे साधारण 2-3 मिनिटंच आपल्याला ह्याला असं झाकून ठेवायचं. एक छान वाफ आली, की आपलं छान असं सासव तयार झालेलं आहे. तुम्ही हे जे आहे ना आंब्याचं सासव ते
असा मस्त गरम-गरम भाताबरोबर खा. म्हणजे मला ह्याचा इकडे एवढा छान सुगंध येतोय ना, की आता असं वाटतं की आत्ताच हे खावं. पण खूप छान लागतं भाताबरोबर हे आंब्याचं सासव जे आहे ते कोकणात एकदम फेमस आहे. तर करून नक्की बघा आणि इकडे बघा मी तुम्हाला दाखवते. मी सुद्धा ह्याला असं सर्व्ह करणार आहे. राईसबरोबर म्हणजे भाताबरोबर. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे नक्की, नक्की मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला कुठले व्हिडिओज अजून बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर माझ्या रेसिपीज तुम्ही जर का ट्राय करत असाल तर त्या कशा झाल्या हे सुद्धा मला लिहून पाठवा. चला आता भेटूयात आपण एक वेगळ्या रेसिपीसह. तोपर्यंत टाटा.